नमस्कार. विशेष बातमी समोर येते. आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा न्यू प्रज्ञा प्री प्रायमरी स्कूल देवाळे येथे उत्साहात. विठ्ठल रुक्मिणी संत वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी. गावभर घुमला विठ्ठल विठ्ठलचा जयघोष. आषाढी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आदरणीय कैलासवासी डी.बी. पाटील यांच्या कृपाशीर्वादाने न्यू प्रज्ञा प्री प्रायमरी स्कूल देवाळे येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी वारी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत जसा लाखो वारकरी, माळकरी, भाविक, टाळकरी, मृदुंगमणी आणि संत भक्तांचा महासागर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र आला, त्याच भावनेचा प्रत्यक्ष या शाळेत आला. विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, वारकरी, टाळकरी आणि मृदुंगमणी, तुळशी वृंदावन असे आकर्षक व पारंपरिक वेशभूषा परिधान करून संपूर्ण परिसर भक्तिरसात भारावून टाकला होता. जणू काय विठ्ठल हरिनामाची शाळा न्यू प्रज्ञा प्री प्रायमरी स्कूल देवाळे या शाळेमध्ये भरली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, विठ्ठल विठ्ठल अशा हरिनामाच्या गजरात गावातून पायी दिंडी काढली होती. दिंडीत टाळ मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाचा अखंड गजर करत ग्रामस्थांचे लक्ष वेधले. या दिंडीमुळे संपूर्ण देवाळे गावात विठ्ठल रुक्मिणीचे आणि भक्तीचे आणि आषाढी वारीचे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची हुबेहूब वेशभूषा, दिंडीचे नियोजन आणि संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुतार मॅडम, सौ सरदेसाई मॅडम तसेच सौ सुतार मॅडम तसेच पोवार सर, श्री पाटील सर तसेच युवराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा भक्तिमय सोहळा उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. या प्रसंगी विद्यार्थिनींनी, पालक, ग्रामस्थ यांनी, शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भक्ती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची ओळख करून देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. धन्यवाद. प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा.